नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्लॉग सुरू केलाच आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, हाईप करायला विसरू नका आणि भरभरून प्रेम द्या, भरपूर शेअर करा ब्लॉग आणि पूर्ण पहा आजचा दिवस कसा जाता येतो. तर आमचे बाल इथे खेळत आहे छानपैकी माझ्या शेजारी. मी तुम्हाला दाखवते, हे बघा आमचे बाल इथं मस्तपैकी खेळते आणि आमचे बाल म्हणते मम्मा काय करते, ब्लॉग करते का. आमचं बाळ मी ब्लॉग करत असताना खूप छान प्रकारे बघतं, मला नोटीस करतं. तर चला ब्लॉगला सुरुवात करूयात. पूर्ण पहा, स्किप करू नका. आणि चला आता मी माझ्या बाळासोबत छान छान खेळते बरं का. आणि खूप छान वाटतं इकडं आल्यानंतर. मला काहीच काम करायला लागत नाही आहे, सगळं जसं माहेरी होतं तसंच इथं ट्रीटमेंट दिली जाते. मला सारखी माझी काळजी घेतली जाते, माझी बाळाची खूप जास्त काळजी घेतली जाते, त्यामुळे खूप छान वाटतं आहे. तर असंच, कारण मला 6 महिने जास्तीत जास्त आराम करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण पुढे जाऊन मला त्रास नको व्हायला. त्यामुळे मी सुद्धा जास्त कामं करत नाही, जास्तीत जास्त रिलॅक्स राहायचा प्रयत्न. मला जितकं रिलॅक्स राहता येईल, जितका आराम करता येईल तितका मी आराम करायचा प्रयत्न करते. कारण मग एकदा जॉब सुरू झाल्यानंतर बाळाला बघायचं, नंतर माझा जॉब करायचा, घरातली कामं एवढी सगळं खूप हँडल करावं लागणार आहे. आत्ता आराम केला, आता वेळ आहे माझ्याकडे, माणसं आहेत कामं करणारी घरात, तर मग मी जास्त रिलॅक्स राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण C-सेक्शनमध्ये कसं आतमधले जरी बाहेरून टाके रिकवर झालेले असतात तरी आतून इंटरनल अजून भरलेलं नसतं टाके, तर ते जवळपास 6 महिने लागतात रिकवर व्हायला. आणि वर्षभर वगैरे तरी भरपूर काळजी घ्यायची असते. त्याच्यामुळे स्वतःला मी खूप प्रायोरिटी देते. तुम्हाला असं वाटत असेल सासरे गेले तरी काम करत नाही किंवा काय, तर कामापेक्षा माझी तब्येत इम्पॉर्टंट आहे, माझं शरीर माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि माझ्या माणसांसाठी मी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ते पण मला तितकंच प्रायोरिटी देतात, मला तितकंच आराम करायला लावतात, मला अजिबात कामं करायला लावत नाही. आणि मला जसं जमेल तसं करते, एक्सरसाइज वगैरे जसं जमेल तसं करते, चालते वगैरे, असं नाही की पूर्णच बसून राहते. तर चलो आता मी बाळाकडं. तर आमचं बाळ इथं माझ्यापाशी खेळत आहे, शना माझ्या. बबी सबस्क्रायबरला म्हणा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणा. माझ्या मम्माला खूप खूप प्रेम द्या आणि मला पण प्रेम द्या, असं आमच्या बाळ म्हणतं आहे, हा की नाही. ये हो, आमचे बाळ म्हणतं की मला जास्तीत जास्त प्रेम द्या, मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हां, हे बघा आमचे बाळ कसे बघत आहे. हो बोल, तू बोल. हां ऐकलं, हो केलं. हां, आम्हाला सबस्क्राईब करा, आम्हाला फॉलो करा, प्रेम द्या आमच्या मम्माला आणि मला पण. मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ करणार. हां, छान छान व्हिडिओ करणार मम्मासोबत. पुढे जाऊन छान छान डान्स करणार, मी मम्मासोबत डान्स करणार, खूप छान छान डान्स करून दाखवणार. मम्मा मला डान्स शिकवणार आणि मी डान्स करणार. डिचिक डिचिक. मी आधी पोटात डान्स करत होते, आता मोठी झालं तुम्हाला डान्स करून दाखवते. पाहिलं का तुम्ही कसं बाळाने असं असं केलं, कसं केलं बाळाने, अच्छा केलं. आमचे बाळ खूप छान एक्सप्रेशन देतं, हो की नाही पिल्लू, है ना. सांग सगळ्यांना, सांग चला बोला. मी खूप छान बोलते, खूप छान डान्स करते, मम्मासारखं डान्स करणार आहे मी. हां, आमचे बाळ खूप छान डान्स करतं. भाकरी करायची बाळाला. करते भाकरी, थांबते भाकरी थांबते. शमू चल, आजीला म्हणू सर आजी बाजूला. आणि शमू भाकरी करणार नाही का बोलो, तू भाकरी करते. हा कर. हा काय नखरे करत. हा झोप नाही येत, काय नाही. हा मग रडत आहे ना, नाटक करते. कशी बघते टकलं. हा ना, काय भाकरी करते तू, भाकरी कर काय भाकरी. करते. हा गप्पा मारायचे तुला, गप्पा मारायचे बरं, झोपायला लागत आहे तुला. दीदी आले बाजायचं. हा शहाण्यासारखं तेव्हा ते कोण आहे, तेव्हा शमारता बघ. सांग बघ ग इकडून, ओ कर पिलू. शमारता काय करतो ती पण तिकडून आवाज येते दीदी. तुला आली हे बघ शानू. सानवाली पाय, सानवाली पाय. हा तिला बाहेर आवडतं झाड पाहायला. तेव्हा पाय किती का सानू पाय आहे का. थोडंफार राहा, नाही तर एवढी नाही. थोडं का फिरत राहायचं का.
एका जागेवर उभं राहिलं का त्या पाय हलवी फिरत राहायचं फिरा बघ फिरा हो काय ग बाळा मी काय म्हणतो ह्या साईडला ट्राय मारून बघ की थांबा सोबत पालतं पुढचं सोबत पालतं पुढं आपण चल 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 पण हा मस्त पालकाची भाजी चपाती आणि तो इथला मस्त सर्वात जास्त आवडते मला भेळ आवडते बाबीची खूप भारी लागते चला मी जेवण करून घेते काय बघतं बाहेर काय बघते तू आताच उठली ग झोपेत ना काय गप्पा झोपी नाही आली तुला लय झोपलं बाला आज हो आज नाईट ड्युटी करायची आज क्षणाला हां बरं वाटतं बाळाला बरं वाटते क्षणाला माझ्या समर्था अच्छा उद्या करू उद्या नाही बघायचं ना आपल्याला जेव्हा समर्थाला खूप राग येतो तिच्या मम्मीचा आम्हाला बघायचंच नाही समर्थाकडे नाही बघायचं समर्था आम्हाला मम्मीकडे बघायचं नाही असं आहे ते नाही नाही बघायचं आम्हाला लय राग आलाय राग आला कशी राग होती बघ बघायचं आपल्याला नाही बघायचं मम्मा नाही बघायचं मम्माकडं मग कशी उचलून घेत नव्हती मम्मा त्याचा राग आलाय समर्थाला किती समर्थ माझ्याशी नाही रुसणार ना राग आला ग राग आला सोनूला माझ्या आता बघणारच नाही माझ्याकडं नाही बघणार बरं नको बघ मी पण नाही बोलणार कट्टिया कट्टी नाही बघायचंच नाही समर्थाची तिच्या मम्मीची कट्टी झालेली आहे आता कारण समर्थाला तिने उचलून घेतलं नव्हतं म्हणून समर्थ खूप खूप असं तिला राग आलाय आली मम्माकडे आली 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 रुसली तू माझ्यावर रुसली तू बघत नाही माझ्याकडे हा फक्त काड्यावर घेतलंय फक्त बास म्हणून नाही तर आम्हाला स्टील बघायचं नाही माझ्यावर रुसली तू का रुसली कशी चेहरा केला राग आला तिला लवकर घेतलं नाही म्हणून समर्था काय करतो बा काय करत काय राग आला शंभूला राग हो खेळायचे बाळाला नाहीच नाही बघायचंच नाही मम्माकडे आहे ना बाळा आजीकडे बघेल मी पप्पाकडे बघेल मम्माकडे नाही बघायचं दूध कोण देणार कोण देणार दूध बघायचंच बघा नाही तुम्ही नाही देणार ना मग दूध पाहिजे ना नो नो हो नाही 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 बाळा नाही तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल त्याने की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय